मंडळी, सध्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि अर्ज भरताना उमेदवारांना अर्जाच्या सोबत एक शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं। त्यात संपत्तीचं विवरण सुद्धा दिलेलं असतं। शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज भरला। त्यावेळी जोडलेल्या शपथपत्रात जी माहिती आहे त्यात त्यांच्या स्वतःपेक्षा बायकोच्या नावावर जास्त संपत्ती असल्याचं समोर आलंय। तर शेवाळे यांच्या मुलाच्या नावावर सुद्धा लाखो रुपयांची रोख रक्कम आणि सोनं नाणं सुद्धा आहे। दक्षिण मध्य मुंबई लोकसभेसाठी शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई अशी हाय प्रोफाईल लढत आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून या जागेसाठी पहिल्याच टप्प्यात राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रचाराची पहिली फेरी त्यांनी कधीच पूर्ण केली आहे आणि आता सोमवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला। बरं, अर्ज भरल्यानंतर सध्या चर्चा आहे ती राहुल शेवाळे किती श्रीमंत आहेत याची। कारण राहुल शेवाळे यांना 2 मुलं आहेत। शपथपत्रातल्या माहितीनुसार 18 वर्षांच्या मुलाकडे 12,18,000 रोख रक्कम तर 7,45,000 रुपयांचं सोनं आहे। त्यांच्या 13 वर्षाच्या मुलाच्या नावे 11,51,000 रुपयाची रोख रक्कम आणि 7,45,000 रुपयांचं सोनं आहे। पण ही यादी इथेच थांबत नाही बरं का। आता राहुल शेवाळे यांची स्थावर मालमत्ता आहे 7,21,00,000 रुपयांची, तर जंगम मालमत्ता आहे 62,04,000 रुपयांची। पण महत्त्वाची बाब म्हणजे शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे यांची मालमत्ता काही कोटींच्या पेक्षा जास्त आहे। शपथपत्रानुसार कामिनी शेवाळे यांच्याकडे 2,21,00,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि त्यात 37,29,000 रुपयांचं सोनं आहे। कामिनी यांच्याकडे 2,75,00,000ची स्थावर मालमत्ता सुद्धा आहे। 2019 मध्ये राहुल शेवाळे यांनी त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचं आपल्या त्यावेळच्या शपथपत्रात नमूद केलं होतं, पण यावेळेला त्यांनी 7 कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली। मंडळी, या आणि अशा अन्य उमेदवारांच्या बद्दल त्यांच्या शपथपत्रात काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तुम्हाला कोणत्या उमेदवाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।